धडा चौथा, पाणी किती खोल. पान नंबर 12. म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही चावेना मला. रेडकाला हाक मारते. अरे बाळा, माझे काम करशील का? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येतील. रेडकू म्हणाला, दे मला पेंडी बांधून एक कमा पोती सुद्धा दे. कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. रेडकू स्वतःला म्हणतो, नदी तर आली. पाण्यात किती मोठा आवाज येतो. पाणी भरपूर दिसतोय. मी जाऊ शकत नाही. कोणाला विचारू? ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. बैल काका, मला नदीकडे कुट्टीवर जायला त्यासाठी कडबा यायला, पण मी नदी पाण्यातून नदी पाणी जास्त आलं, मला भीती वाटते. अरे काळजी करू नको. गुडघ्या इतकं पाणी आहे, आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील. मागे फिर. खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. खारुताई म्हणाली, मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असं येडेपणा करू नको, मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेलं पाहून म्हैस आजी विचारते, का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासून परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. अरे असं कसं होईल? सकाळी तर गाढव दादा नदी पार करून त्यांच्या पोटापर्यंत पाणी सुद्धा नव्हतं असं तो म्हणत होते मला. मला म्हैस काका म्हणले की पाणी कमी आहे, पण खारुताईंनी सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती मोठी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, माझ्या लक्षात घेऊन येते. तुझ्यासाठी कडबा कापून द्या. ते उड्या मारत नदीकडे जाते.